सुटका. थाड थाड आवाज करून आचके देत अखेर गाडी बंद पडली. डॉक्टरांना अंदेशा आलाच होता. गाडी म्हणावा तसा वेग पकडत नव्हती. डॉक्टरांनी घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे 11:30 झाले होते. त्यांनी रस्त्यावर पुढे मागे नजर टाकली. चिटपाखरू पण दिसत नव्हते. हां, चिटपाखरू नव्हे, पण मधूनच काजव्यांचे थवे लुकलुकताना दिसत होते. मान्सून सुरू होऊन 2-3 आठवडे झाले असावेत. रस्त्याच्या बाजूला चिखलात बेडूक डराव आवाज करत होते. रातकिडे किर्र करत होते. बस एवढीच काय ती हालचाल. ह्या आडरस्त्यावर माणूस भेटायची शक्यता नव्हती. कोण येणार रात्री अपरात्री ह्या रस्त्यावर? डॉक्टर आले होते, कारण एक बाप्या गडी सायकल हाणीत त्यांना बोलवायला आला होता. त्याच्या गावरान चेहऱ्यावर भीती आणि अजितची छाया होती. विनंती होती. त्याची म्हातारी शेवटचे आचके देत होती. काय ओढून ठेवले हे त्या रांगड्या गड्याला आधीच समजले असावे, पण जाताना म्हातारीला कमी त्रास व्हावा एवढीच त्याची मनोमन इच्छा असावी. असे तसे म्हातारीला सोडण्याची त्याला इच्छा नव्हती. आपल्या परीने आपण म्हातारीचे केले, निदान एवढे तरी समाधान. चंद्र नुकताच कुठे उगवत होता. काळ्या निळ्या आकाशात तारे चमकत होते. आजूबाजूच्या झाडांवर अनोखी गूढ छाया पसरली होती. झाडांच्या सावलीत अनामिक भीती जंगली श्वापदासारखी दबा धरून बसली होती. मध्येच जंगलात विखुरलेल्या पालापाचोळ्यावर पावलांचा आवाज येत होता. डॉक्टर, कुणीतरी आवाज दिला. डॉक्टर दचकले. निव्वळ आभास होता तो. अशा रात्रीच्या वेळी जंगलात सगळे काही निराळे भासते. झाडे अक्राळ विक्राळ राक्षसासारखे अंगावर धावून येतात, तर घुबडांचे घुतक्कार माणसाच्या हाकासारखे ऐकू येतात. मानवाच्या मनात वास करणाऱ्या प्राचीन भीतीने फडा काढला होता. गाडीत झोप येणे मुश्किल होते. त्यापेक्षा त्या समोरच्या पडक्या घराचा आसरा घ्यावा. निदान तिथे भिंतींचा आधार तरी मिळेल. शिवाय तिथे मिणमिणता दिवा दिसत होता. डॉक्टर गाडीच्या बाहेर पडले. गाडीवर एक लाथ मारून त्यांनी अश्लील शिवी हसडली. मग त्यांचे त्यांनाच वाईट वाटले. परिस्थितीचा राग बिचारा गाडीवर कशाला? गाडी जायच्या वेळीच कुरकुरत होती. तेव्हाच तिचे ऐकले असते तर ही वेळ आलीच नसती. पण केस खूप अर्जंट होती. गाडीने जाऊन देखील यमाच्या आधी पोहोचू याची खात्री नव्हती. त्यांनी तशीच घाईघाईत गाडी बाहेर काढली. आता भोग त्याची फळं. आणि एवढी घाई करून फायदा काय झाला? म्हातारी त्यांच्या समोरच गचकली. विजिट फी मागायची पण सोय नाही. पदरचे पेट्रोल गेले त्यातूनही ते या आडवाटेवर नेमका गाडीने दगा दिला. दूरवर माचानीचा घाट दिसत होता. सह्याद्रीचा काळा पहाड छाती काढून उभा होता. त्याच्या अंगावर मुंग्याप्रमाणे गाड्या ये-जा करत होत्या. घाटात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे ठिपक्यांसारखे दिवे लुकलुकत होते. डॉक्टरांना अकबर बिरबल ची गोष्ट आठवली आणि त्या परिस्थितीतही हसू आले. बुडत्याला काडीचा आधार. त्या दिव्यांच्या आधाराने भीती कुठल्या कुठे पळून गेली. गाडीच्या खिडक्या बंद करून डॉक्टरांनी पायातले बूटमोजे काढले. मागल्या सीटवर ताणून द्यायचा विचार केला, पण झोप येईल तर ना? खिडक्या बंद केल्या तर आत उकाडा सुरू झाला. उघडल्या तर मच्छर आत घुसणार. इथे झोपणे काही खरं नाही. ते विचार येऊ लागले. पेपरात वाचलेल्या बातम्या सभोवती फेर धरून नाचायला लागल्या. लहानपणीचे सुभाषित आठवले. हा हंत हंत नलिनम गज उजाहार. कमळाच्या फुलाच्या कळीत अडकलेल्या भुंग्याची गोष्ट आठवली. आपणही तसेच ह्या मोटारीत अडकलो आहोत. सोसाट्याचा वारा आला नि झाडाची वाळकी फांदी वा झाडाचं मोटारीवर कोसळली तर, अवचित धोधो पावसाने पूर आला आणि गाडीला माझ्यासह स्वाहा करून पाणलोट दरीत कोसळलं तर. ही अगदी अलीकडे वाचलेली बातमी होती. गाडीतले 3 लोक हकनाक बळी गेले. काळही आला आणि वेळही आली तर. विद्युल्लतीने गाडीवर झेप घेतली तर. गाडीवर वीज कोसळली तर आतली माणसे सुरक्षित असतात, असे काहीसे वाचल्याने त्यांना आठवले.
पण आज त्याची सत्यता आजमावायची त्यांची इच्छा नव्हती. नेमके अशा वेळी नको त्या आठवणी समोर येतात. अगदी सुरुवातीच्या उमेदाच्या काळात केलेल्या चुका, एका तरुण स्त्रीच्या प्रसूतीच्या वेळी केलेली घोडचूक. डॉक्टर, त्यावेळी तुम्ही माझी सुटका केली नाहीत, पण आज रात्री मी तुमची सुटका करणार आहे. चला, मी तुम्हाला न्यायला आली आहे. डॉक्टर मरणाचे घाबरले. त्या स्त्रीचा चेहरा समोर आला. तिला जगायचे होते. तिची नजरच सांगत होती. तो चेहरा त्यांची पाठ सोडायला तयार नव्हता. त्यांच्यासमोर किती पेशंट गेले, पण असा पाठलाग कुणी केला नव्हता. जे गेले ते जाणारच होते, पण ती स्त्री, तिची केस निराळी होती. त्यात एकाची भर, ही आजची म्हातारी. 80च्या वरचं वय असावं. आयुष्यात जे भोगायचे होते ते भोगून झाले होते. डॉक्टर आता काय? डॉक्टर काही बोलले नाहीत. त्यांनी आपल्या बॅगेमधून पॅड काढले. त्यावर काही खरखडले. जुजबी माहिती विचारली. नाव काय, वय काय इत्यादी. कुणी मागितले तर हे दाखवा. गड्याने कागदाची काळजीपूर्वक घडी करून कागद खिशात टाकला. घरातल्या बाई माणसाने कळकट कप पुढे केला. कळकट कपात कळकट चहा. डॉक्टरांना सवय होती. चहाची अपेक्षा नव्हती. समोर आला. बरं वाटलं. हे कशाला? डॉक्टर, तुम्हाला चहा प्यायची पण उसंत दिली नाही मी. जे व्हायचं ते झाले. देवाची इच्छा. म्हातारीचं सोनं झालं. थोडा त्रास झाला, पण सुटली बिचारी. चहा घ्या. एकदा लोक जमले की त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. त्यांच्या परीने जे करता येण्यासारखे होते ते त्यांनी केले होते. अशा वेळी देखील थोडी माणुसकी, थोडी ओली, थोडी सुकी जागी होती. गुळाचा चहा पिऊन डॉक्टर उठले आणि बाहेर पडले. फीची गोष्ट झालीच नाही. त्या समोरच्या घराकडे जाऊन काही सोय होते का ते बघावे हे उत्तम. हातात काठी घेतली. खिशात टॉर्च टाकला. असावा जवळ, कामाला येईल. वेळ सांगून येते काय? बॅग उचलली आणि चालू पडले. डॉक्टरांनी आजूबाजूच्या भीतीदायक जंगलावरून आपली नजर हटवली. त्यांचे हटवादी मन आणि विचार पुन्हा पुन्हा तिकडे त्या भीतीकडे आकृष्ट होत होते. जणू त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. देवाचे नाव घेऊन त्यांनी त्या पडक्या वाड्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. हातातली काठी दगडावरून आपटत डॉक्टर निघाले. त्या काठीच्या आवाजाने फुरशी किंवा अजून कोणी पायाखाली जनावर असेल तर बाजूला होते असे म्हणतात. ते घर नजरेच्या टप्प्यात आले होते. घराचे पण काय आहे ना, की प्रत्येक घराला व्यक्तिमत्व असते. डॉक्टरांनी धंद्याच्या व्यापात, माफ करा, डॉक्टर की हा पण एक धंदाच की, अनेक रोग्यांच्या घराला भेटी दिल्या होत्या. रोगी त्यांच्या व्यथा सांगत, बरोबरीने त्यांची घरं त्यांच्या कथा सांगत. काही घरांची बघितल्या क्षणी किळस यायची, तर काही घरं किती प्रसन्न वाटायचे. त्यांचे मन तिथेच रेंगाळत राहत असे. हलू नये असे वाटायचे. काही घर मितभाषी, तर काही भीतीने चडीचूप, लाजरी बुजरी, निरागस केविलवाणी बिंदास. पण कसेही झाले तरी त्या सर्व घरांना ऊब होती. हे घर मात्र निर्विकार होतं. निदान वरून तसे नाटक तरी करत असावे. डॉक्टर मनात म्हणाले, आपल्याला काय त्याचे, आजची एक रात्र आसरा मिळाला की पुरे. सकाळी सकाळी मुक्कामाची एसटी ह्याच रस्त्याने जात असणार. ती पकडून घरी जाऊ. गॅरेजवाला नंतर गाडी ओढून आणेल. घरात कोणी असेल तर ठीक, नसेल तरी ठीक. एकदा खात्री करून घ्यावी म्हणजे बरं. घराला दरवाजा होता आणि तो आतून बंद होता, म्हणजे आत कुणीतरी होते. डॉक्टरांनी दरवाजा ठोठावला. डॉक्टरांनी जेव्हा म्हातारे बाबांना पाहिले
तेव्हा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. असं पण मानव असू शकतो? किती वर्षाचा असावा हा? 100, 150, 200? म्हातारा भयानक दिसत होता. शरीर सगळे आकसून गेले होते. सुरतुकलेल्या कातडीचे लटांबर हाडावर लोंबकळत होते. डोळ्यातली लकाकी थिजली होती. गालफाडे बसून तोंड चिमणे एवढे झाले होते. जणू जिवंत ममी पोक काढून. काठीचा आधार घेत घेत हळूहळू स्वतःला ढकलत ढकलत तो पुढे आला. हातातल्या कंदिलाला वर उचलून त्याने डॉक्टरांना न्याहाळून पाहिले. कंदिलाच्या उजेडात म्हाताऱ्याची सावली पायापासून पुढे भिंतीवर चढली होती. इतक्या रात्री कोण? भूतबीत तर नाहीच ना रे? डॉक्टरांना मनोमन हसू आले. भूताला सरळ तू भूत आहेस का रे असे विचारायला केवढं धैर्य असायला पाहिजे. खरं तर डॉक्टरांनीच हा प्रश्न म्हाताऱ्याला विचारायला पाहिजे होता. समजा मी भूत असेन तर मला काय दरवाजातूनच हकलणार? विचारपूस नाही करणार? नाही नाही, दरवाजावर आलेलं भूतही देवासमान असते. पण माझ्या घरात आधीच काही कमी भूतं आहेत म्हणून त्यात अजून एकाची भर. बाजूला एक खोली होती. दरवाजा बंद. आतून व्हिवळण्याचा आवाज आला. म्हाताऱ्याने तिकडे दुर्लक्ष केले. अशा अवेळी आणि अड वाटेल्या घराचा दरवाजा भूताशिवाय कोण ठोठवणार? आता मीच आलो आहे ना, आणि मी भूत नाही. म्हातारा वळला. त्याच्या पाठीपाठी डॉक्टर अंगुतुका सारखे मी बाहेर पडवीत चुपचाप गुमान पडून राहीन. तसे नाही रे बाबा. हा इकडे व्हिवळणारं बेसूर रडणारं मला सवय झाली आहे. तुला कोण आहे तो? डॉक्टरांच्या अगदी ओठांवर आले होते. पण त्यांनी स्वतःला सावरले. नसत्या चौकशा कशाला? असेल कुणीतरी आजारी. डॉक्टरांनी आपली कथा आणि व्यथा म्हाताऱ्याला ऐकवली. अरे रे, रखमा अखेर गेली. तुमच्या ओळखीची होती? ओळख म्हणजे गावात सगळेजण सगळ्यांना ओळखतात. म्हाताऱ्याचे किडूकमिडूक शब्द रेंगाळत रेंगाळत वातावरणात विरून गेले. रातकिड्यांनी सूर पकडला होता. तेव्हा हे असं आहे. ह्या सगळ्या व्यापात मी असा फसलो आहे. डॉक्टरांनी हात जोडले. मला आजची रात्र हिते काढू द्या. वाटले तर पडवीत झोपेन, म्हणजे तुम्हाला त्रास नको. सकाळी मुक्कामाची एसटी परत जाते. ती पकडून मी तालुक्याला चालला जाईन. बंद खोलीतून पुन्हा आरडाओरडा सुरू झाला. डॉक्टरांना मनोमन वाटले की जो कोण त्या खोलीत आहे त्याला आपले हिते राहणे पसंत नसावे. तो जो कोण आहे तो खोलीत आहे त्याची तब्येत बरी नाही का व्हिवाळत आहे मागा धरून? मी त्याला तपासून औषध देऊ का? नको, त्याचा काही इलाज नाही. लई इबलीस बेनं आहे ते. रडत रडत आलं, रडत रडत जाणार. तुम्ही काय लक्ष देऊ नका. तुमचे काही खाणेपिणे झाले आहे का? का घेता जेवून? एक डाव. समोरचं कढईत पिठलं पडले होते. भाकऱ्या दिसल्या नाहीत. असतील इकडे तिकडे फडक्यात बांधून ठेवलेल्या. ते बघूनच डॉक्टरांचे मन उडाले. जेवणाची इच्छा मरून गेली. जेवण किती शिळे असेल काही अंदाज? 2 दिवस, 3 दिवस का 100-200 वर्ष? आमचे जेवण तुम्हाला पसंत पडलेले दिसत नाही. म्हातारा गडगडाट करत बोलला. बरं, मग चहा तरी? शरीरातला कणकण चहासाठी आसुसलेला होता. एकदम हो म्हणणे डॉक्टरांना प्रशस्त वाटेना. चहाचे रंगरूप कसे असेल हा एक भागच होता. थोडे आढेवेढे घेऊन हो म्हणून मोकळे झाले. पुन्हा आतून बेसूर आवाजातले रडे सुरू झाले. चूप पाहुणे आलेत ते पण कळत नाही. म्हाताऱ्याने हिते एक शिवी हसडली. तो जो कोण आत होता त्याला ती पावली असावी, कारण आवाज बंद झाला. तुला पण देतो, नाहीतर अख्खी रात्र झोपू देणार नाहीस.
कुठून तरी गार हवेचं झोत डॉक्टरांना शोधत शोधत आला. डॉक्टरांच्या अंगावर सरकन काटा आला. शरीरातला प्रत्येक स्नायू भयकंपित झाला होता. बाबा, इकडून फारशी रहदारी नसावी, नाही का? कोण येणार ह्या आडवाटेला? मी आपला घाईत होतो. लवकर पोचावे म्हणून हा रस्ता पकडला. सगळे तुमच्यासारखेच येतात आणि फसतात. फसलेले सगळे मग ह्या झोपडीच्या दाराशी. मी ही झोपडी त्यांच्यासाठीच तर बांधली, नव्हं का? म्हाताऱ्याच्या बोलण्यात कडवटपणा नव्हता. अरे, तुमच्यासाठी चहा करायचा आहे ना, विसरलो होतो मी. आमच्या रडतराऊतला पण पाहिजे असणार. म्हातारा उठला आणि आत गेला. जाताना कंदील घेऊन गेला. घरात एकच कंदील असावा बहुतेक. चहा आला. म्हाताऱ्याने एक कप बंद खोलीत नेऊन दिला. डॉक्टर त्या बंद खोलीतल्या रहस्याबाबत विचार करत होते. बाबा, एक विचारू का? रागवणार नसाल तरच. राग येण्याचे दिवस मागे पडले. आता कशाचे काहीही वाटत नाही. नाही तर ह्या रड्याला मी इतके दिवस सांभाळले असते व्हय? तू एक दिवस इथे राहून बघ. 24 तासात ठार वेडा होशील. तू काय विचारणार आहेस ते देखील मला माहीत आहे. हेच ना की त्या खोलीत कोण आहे? तो असा रात्रंदिवस का ओरडत असतो? येणारे सर्व हेच विचारतात. ऐक, ते माझ्या एकुलत्या एक मुलाचे भूत आहे. म्हाताऱ्याच्या आवाजात मार्दव्य होते, पण त्याची नजर डॉक्टरांच्या पाठच्या भिंतीवरच्या बिंदूवर होती. भूत झालं तरी काय, शेवटी माझाच मुलगा आहे ना तो. म्हातारा त्या बिंदूशी बोलत होता. मी त्याची काळजी नाही घेणार तर कोण घेणार? डॉक्टरांना वाटले की म्हातारा अलंकारिक भाषेत बोलत असणार. मुलगा बहुधा मंदबुद्धीचा असावा किंवा वेडा. एकेकाचं नशीब धर सोडवत नाही, धरवत नाही. असे लोक काही वेळ हिंसक बनतात. मग त्यांना बांधून ठेवावे लागते. बिचारा म्हातारा. डॉक्टरांचे मन उदास झाले. मरेपर्यंत घोर. दोघांपैकी जो मरेल तो सुटला म्हणायचा. तसं तर सगळे सुटणारच आहेत, पण केव्हा? मरणाच्या प्रतीक्षेत दोघेजण देव पण महान. जो मरणाच्या आतुरतेने वाट पाहत आहे त्याला ताटकळत ठेवतो. आणि डॉक्टरांनी आपल्या मनाचा केर काढला आणि दिला ढकलून अंतर्मनाच्या टोपलीत. तत्त्वज्ञान करायला आयुष्य पडले आहे. झोपावे झाले. डॉक्टरांनी एक लांबलचक जांभई दिली. झोप आली जणू. म्हातारा बडबडला. त्याने डॉक्टरांना भोकाभोकीची सतरंजी अंथरून दिली. ती सुद्धा हजारो वर्षापूर्वीची असावी. डॉक्टरांचे मन करेना. शेवटी अंग टाकले. सकाळी 7ला एसटी जाते. 6:15ला उठायला पाहिजे. एसटी पकडायची असेल तर. चुकली तर एकदम दुसऱ्या दिवशी. म्हाताऱ्याने वॉर्निंग दिली. बाबा, तुम्ही उठलात की मला आवाज द्या. म्हातारा केव्हाच धाराडूर झोपी गेला होता आणि आता तर चक्क घोरायला लागला. त्याच्या घोरण्याच्या संगीतात झोप येणे शक्यच नव्हते. पण हातपाय लांब करता आले तर बऱ्यापैकी विश्रांती मिळेल. तेही नसे थोडके. डॉक्टरांनी म्हाताऱ्याच्या घोरण्यावर मन केंद्रित केले. त्यामुळे फायदा असा की रातकिड्यांचा आवाज ऐकण्याचे टळले. म्हातारा स्टाईलमध्ये घोरत होता. हजारो वर्षाची प्रॅक्टिस असणार का कोण जाणे. डॉक्टरांना राहून राहून वाटत होते की हा सगळा सेटअप हजारो वर्ष पुरातन असावा. तो म्हातारा, त्याचा वेडा अपंग मेंदूचा मुलगा. म्हातारा त्याला भूत म्हणत होता. युगाने वाट चुकलेल्या मुसाफिराने पिठले भाकरी खिलवणारा, किमान चहा पाजणारा तो प्राचीन म्हातारा. येथे पहारा करायला त्याला कोणी सांगितले? कशासाठी ही झकमारे? डॉक्टरांना स्वतःची लाज वाटली. काय हे आपले आयुष्य? हा म्हातारा आपल्यापेक्षा बरा. त्याच्या जगण्याला काही कारण आहे, अर्थ आहे. निदान हा आड रस्त्यावर फसलेल्यांना रात्रीचा आसरा देतो आहे, ते सुद्धा फी न आकारता. जनतेची सेवा वगैरेची निरर्थक शब्दाची कलही न लावता. हे असले विचार मनात आल्यावर डॉक्टरांना स्वतःची भीती वाटू लागली. एखाद्या अदृश्य शक्तीने ताबा घेतल्यासारखे वाटू लागले. ती शक्ती आपल्याला कुठे घेऊन जाईल, आपल्याला हातून काय कामे करून घेईल,
ती आपल्याला उचलून जंगलात नेऊन श्वापदांना खायला घालेल की. डॉक्टरांच्या डोक्यात उलटसुलट विचारांची गर्दी झाली. आपण जागे आहोत की झोपी गेलो आहोत ते पण समजण्याची जाणीव राहिली नाही. डॉक्टरांना स्वप्नामध्ये स्वप्न पडत होती. हा म्हातारा इब्लीस असावा आणि वाट चुकलेल्या वाटसरूंचे आत्मे गोळा करून विकत असावा. आतल्या खोलीत त्याने असंच कोणाला पकडून ठेवले असावे. मुलगा वगैरे सब झूठ. आतून बेसूर रडण्याचे सूर यायला पुन्हा एकदा येऊ लागले. आत कोण आहे हे दिसत नव्हते, पण त्या सुरांचे मनमनाचे ओझे अंगावर येऊ लागले. भसाड्या आवाजात गायलेले गाणे. म्हातारा मात्र डाराडूर झोपला होता. डॉक्टर तिरीमिरीने उठले. आणि हा आपल्याला सुखनैवे झोपू देणार नाही. 1-1.5 तासाची झोप पण नशिबात नाही. त्यांच्या बॅगेत झोपेच्या गोळ्यांची बाटली होती. 1 गोळी घेऊन झोपावे झाले, पण त्यात रिस्क होती. आता जवळजवळ 4 वाजले होते. गोळी घेतली तर सकाळी उठण्याची भ्रांत. आत जाऊन त्याला गोळी घ्यावी का? बिचारा युगानुयुगे झोपला नसावा. 1 रात्र झोपला तर म्हाताऱ्याचे उपकार फेडल्यासारखे होईल. डॉक्टर उठले. बॅग उचलली. त्या बंद खोलीची कडी काढली. हळूच आत पाऊल टाकले. आतले विव्हळणे आता बंद झाले होते. 5 मिनिटांनंतर डॉक्टर बाहेर पडले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. अंथरुणावर पडले आणि ताबडतोब झोपी गेले. सकाळी 6-6:30 वाजता म्हाताऱ्याने डॉक्टरांना हलवून जागे केले. उठा डॉक्टर, घरी जायचं आहे की इथेच राहायचा बेत आहे? डॉक्टर खडबडून जागे झाले. डोळे चोळत जागे झाले. इथे नाही रे बाबा, आता घरी जायला पाहिजे. एसटीची खडखडाट ऐकू येऊ लागली. डॉक्टरांनी आपली बॅग उचलली. टॉर्च खिशात टाकला. जाण्याची तयारी केली. ए म्हाताऱ्या साल्या, मला इतकी वर्ष डांबून ठेवलेस. 1 दिवस बाहेरची ताजी हवा घेऊ दिली नाहीस. हाडे मसनात जायची वेळ आली तुझी तरी थेरडेगिरी संपली नाही. पोटच्या भूताचं भविष्य बरबाद केलेस. आता मी मोकळा झालो आहे. आत डॉक्टर झोपला आहे, सांभाळ त्याला. एवढे बोलून डॉक्टरांनी लांब ढेंगा टाकत एसटी पकडली आणि नव्या जगात नवे स्वतंत्र उपभोगण्यासाठी प्रस्थान केले. बंद खोलीतून दबलेल्या विव्हळण्याचा अगदी अस्पष्ट आवाज येऊ लागला, पण आता येणारा तो आवाज सुसंस्कृत होता. सभ्य, सुसंस्कृत माणसे जरी रडली तरी त्या डोळ्यांचे अश्रू त्या डोळ्याला समजू देत नाहीत. मनातल्या मनात रडतात. त्यांच्या जगात रोना मनाहे. कथा आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.